आपण आपल्याकडे असणारा सोन्याचा दर कसा ठरवतो, त्या सोन्याचं वजन गुणिले दर तसं नसतं मित्रांनो. सोन्याचा दर तसा ठरत नाही. ते किती कॅरेटचं आहे हे आपल्याला आधी बघावं लागतं. तर चला तुम्हाला सांगतो नक्की विषय काय असतो. तर ही चेन आज आपल्याला गाळायची आहे. आधी वेट करून घेऊया तिचं किती आहे ती. तर 23 ग्राम 980 मिली हिचं वजन आहे. गाळायला ठेवूया आधी हिला. तर अशी भट्टी नीट करून तिला असं गाळ्या ठेवायचं असतं. तर आपण आपल्याकडे चेन असल्यावर आपण कसं कॅल्क्युलेशन करतो मला सांग. तर चेनचं वेट 23,980 मिली गुणिले आजचा दर 12,500 रुपये पर ग्रॅम. तर अमाऊंट किती झाली 2,99,750. तर एवढी अमाऊंट त्याची होत नाही मित्रांनो. तर चला तुम्हाला सांगतो कसा विषय असतो ती. तर मगाची चेन आपण इथं गाळायला ठेवली बघा. चेन नीट गळली की त्याला असं धरून नीट खाली घ्यायचं बघा. थंड झालं की असं खाली काढून घ्यायचं, त्याला पाण्यात बुडवून घेतलं तर त्याचा असा बघा आरंभ तयार होतो. तर किती कॅरेटचं ही सोनं आहे आपण बघूया. चला डबल एकदा वेट करून घेऊया. तर किती 10 मिलीच बघतं घटलं. तर टेस्टिंग करून घेऊया. टेस्टिंग काय एवढं डिटेल मध्ये सांगत नाही, याच्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया परत. तर टेस्टिंग झालेलं आहे मित्रांनो. फॉर्म वर किती आले बघूया. तर मित्रांनो 21.95 कॅरेटचं सोनं आहे ते, म्हणजे 91.45चा टच आलाय. तर तुम्हाला सांगतो याची अमाऊंट किती होते. तर गोल्डचं वेट 23.950 गुणिले 91.45. तर 21 ग्राम 900 मिली तुमचं प्युअर सोनं आलं. तर त्याला गुणिले आजचा दर करा 12,500. तुम्हाला तुमची अमाऊंट मिळून जाईल. तर अमाऊंट आली 2,73,750. ही त्या तुमच्या सोन्याची मूळ किंमत. तर व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला तर तुमच्या भावाला नक्की फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके बाय.